कारण तिने लिहिलेलं आहे कवितांनी, "मी दुबळी नाही, बिचारी नाही, एकटी तर नाहीच नाही. मला शांतता प्रिय आहे, मात्र मी प्रसंगी उच्चारण्याची धमक राखू नये." आणि तिचं हे पण सांगणं होतं, की संघर्षाची कृती केली आणि मनात शांतता ठेवली, की जगणं सोपं होतं. म्हणजे ती सक्षम होती, सबळ होती, धीर धरणारी होती आणि चिकाटीनं लढणारी, तिच्याच शब्दात चिवट, जीवट बाई होती. तर आता ह्या इतके टक्के टोणपे खाल्लेल्या, संघर्ष झेलणाऱ्या या स्त्रीबद्दल अजून आपल्याला एक वेगळं कुतूहल वाटायला लागतं, की तिची जडणघडण कशी झाली? तिचं बालपण कसं गेलं? किंवा किशोर वयात तिचं आकलन कसं होतं? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिला अनेक प्रतिकूल क्षणांचा सामना करायला लागला. तर तिने कसं निभावून नेलं? असे प्रश्न हे प्रश्नोपनिषद आपल्या मनात सुरू होतं. कारण प्रत्येकच स्त्रीला हे माहीतच असतं, फक्त तपशील थोडे-थोडे निराळे असतात. तर आपल्या बरोबर आता या कविता अं, च्या नात्यातले पराग वसेकर, तिचे मामेभाऊ हे आपल्याबरोबर आता काही संवाद साधणार आहेत. त्यांनी मटेरियल सायन्समध्ये पी-एच-डी केलेलं आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडीत क्षेत्रात गेली 12 वर्ष ते अमेरिकेत कार्यरत आहेत. सध्या ते पर्ड्यू युनिव्हर्सिटी इंडियानामध्ये टेक्नॉलॉजी कमर्शियलायझेशन या कार्यक्षेत्राशी संलग्न आहेत. तर पराग, आता आम्हाला कविताबाबत किंवा तुमच्या कविताताईबाबत बद्दल तुमच्याकडून काही जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. सर्वप्रथम या इतक्या चांगल्या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद. कविता महाजन म्हणजे आमच्या कविताताईचा जन्म नांदेडचा. नांदेडच्या भाग्यनगरमध्ये आमची घरे अगदी शेजारी शेजारी आहे. त्यामुळे लहानपणी एकमेकांचा सहवास बराच मिळाला. कविताताईचे वडील सदी महाजन हे मराठीचे प्राध्यापक आणि अभ्यासक. त्यामुळे अनेक नामवंत साहित्यिकांचा त्यांच्याकडे आधीपासूनच राबता होता. याचा तिच्या जडणघडणीमध्ये निश्चितच महत्वाचा वाटा आहे. तसेच तिच्या आजोळी तिचे आजोबा त्र्यंबक वसेकर हे चित्रकार, ज्यांनी मराठवाड्यातले पहिले कला महाविद्यालय स्थापन केले 1955 साली. तिचे मामा सुभाष वसेकर हे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त बालसाहित्यिक. त्यामुळे आजोळहून तिला असा कला आणि साहित्याचा वारसा मिळाला. कविताताई माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी. माझ्या लहानपणी मला आठवते तशी ती कॅनव्हासवर चित्र काढणारी, एखादं पुस्तक हाती लागले की लगेच वाचून संपवणारी आणि सतत कुठल्या ना कुठल्या सामाजिक चळवळीत भाग घेणारी धडाडीची कार्यकर्ती, अशीच तिची आठवण येते. मला आठवते मी 5वी-6वीत असेल, तिने एक काळा गॉगल घातलेल्या व्यक्तीचे स्केच काढले होते. मी विचारलं हे कोण? तर म्हणाली हे जी.ए. कुलकर्णी. जी.ए. हे तिचे आवडते लेखक. अर्थात जी.एनचे लेखन त्या वयात माझ्या डोक्यावरून गेले. मी तिला विचारलं, तुला एवढं गंभीर आणि कळायला अवघड कसं काय वाचतेस? तर म्हणाली की तू हळूहळू वाचायला चालू कर, काही वर्षांनी तुला जी.ए. आवडू लागते. तिच्यामुळे जी.ए. माहीत झाले, तसेच कवी ग्रेस हे सुद्धा तिच्यामुळेच माहीत झाले. ग्रेसच्या कंठात दिशांचे हार या कवितेतील काही ओळींवर आधारित एक भलं मोठं ऑइल पेंटिंग तिने केलं होतं, जे माझ्या अजूनही चांगलंच लक्षात आहे. अर्थात सगळ्याच प्रकारची, सगळ्याच लेखकांची पुस्तके ती वाचायची. अमुक एक वाचू नको असे तिने कधी सांगितले नाही. मात्र काय वाचलेच पाहिजे हे तिच्यामुळे खूप लवकर कळायला मदत झाली असं मला वाटतं. कविताताईचा एक व्यक्ती म्हणून, एक साहित्यिक म्हणून, एक कलाकार म्हणून मी जेव्हा जेव्हा विचार करतो, तेव्हा प्रत्येक वेळी ती मला नव्यानेच गवसते. काही दिवसांपूर्वी मी पॉलिमॅथ या संकल्पनेबद्दल वाचत होतो. पॉलिमॅथ म्हणजे अनेक क्षेत्रात भरीव कार्य करणारी, किंबहुना तशी क्षमता असलेली मंडळी. ते जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन असे बरेच असू शकतात. मात्र पॉलिमॅथ मात्र मास्टर ऑफ मेनी ट्रेड्स असण्याची क्षमता बाळगून असतात. आणि असे बहुआयामी असल्यामुळे एका क्षेत्रातील ज्ञान आणि क्षमतांचा दुसऱ्या क्षेत्रात ते प्रभावीपणे वापर करू शकतात.
कविताताई साहित्यिक होती, चित्रकार होती, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ती होती. ती संगीताची जाणीव खूप प्रगल्भ होती. तिचा मूळ पिंड चित्रकाराचा. एक चित्रकार म्हणून निर्माण झालेल्या तिच्या क्षमता तिच्या लिखाणातही तिने प्रभावीपणे निश्चितच वापरले असाव्या. कुहू सारख्या उपक्रमातून तिच्यातील विविध अंगांची चुणूक तिने दाखवून दिलीच आहे. चित्र, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, ॲनिमेशन, संगीत असं विविध माध्यमं वापरून साकारलेलं कुहू हे मराठीतच नव्हे तर एक भारतातला एक आगळावेगळा प्रयोग असावा. तिची स्मरणशक्ती दांडगी होती. लहानपणीचे अनेक प्रसंग तिला जसेच्या तसे आठवत. रात्री पडलेली स्वप्न देखील तिला लख्ख आठवत. तिचा विचार करण्याचा वेग खूप दांडगा होता. लोकांना रायटर्स ब्लॉक होता, मला मात्र अति सुचण्याचा विकार आहे. पुढचे 100 वर्षाचे लिखाण माझ्या डोक्यात तयार आहे असे ती म्हणायची. लिहिताना कादंबरीतील पात्रे सतत तिच्या डोक्यात वावरत असत. तिची क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन आणि मेंटल सिम्युलेशन ही एक क्षमता खूप दांडगी होती. ती तिच्यातल्या लेखकाला पूरक ठरली. मी विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात असल्याने डोक्यातले विचार कागदावर उतरवणारे एखादे यंत्र आले की मला नक्की सांग असे तिने मला सांगून ठेवले होते. तिची विचार करण्याची शैली ओरिजिनल, स्वतंत्र होती. एखाद्या घटनेचा अनेक अंगांनी विचार करण्याची सवय तिला होती. अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे तिची प्रयोगशीलता. तिच्या कल्पना आणि तिने केलेले प्रयोग हे बरेचदा ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स म्हणू शकू असे असायचे. माल्कम ग्लॅडवेल या प्रसिद्ध लेखकाची 10,000 अवर्स रूल म्हणून एक संकल्पना आहे. म्हणजे एखाद्या क्षेत्रात 10,000 तास डेलिबरेट प्रॅक्टिस, जे सहहेतुक सातत्यपूर्ण प्रयत्न ते त्या क्षेत्रात एक्सपर्ट होण्यासाठी आवश्यक आहे. मात्र त्याही पुढे जाऊन 10,000 एक्सपेरिमेंट्स रूल म्हणजे 10,000 प्रयोग ही नवीन संकल्पना अशात आली आहे. जितके प्रयोगशील तुम्ही असाल तितके तुमच्या हातून भरीव किंवा वेगळे काही निर्माण होण्याची शक्यता जास्त, विशेषतः क्रिएटिव्ह फील्डमध्ये किंवा सतत काही ना काही बदल होणाऱ्या फील्डसाठी हे खास करून लागू पडते. मला वाटतं एक प्रयोगशील साहित्यिक आणि कलाकार असल्यामुळे कविताताईने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. तिने आपल्या आयुष्यात आणि लेखनात अनेक धाडसी प्रयोग केले. ब्र आणि भिन्न या तिच्या पहिल्या 2 कादंबऱ्या याची उदाहरणे आहेत. अर्थातच हे प्रयोग करताना अभ्यास, संशोधन आणि प्रत्यक्ष फील्ड वर्क याची जोड त्याला होती. त्याच्या या अफलातून प्रयोग करण्याच्या वृत्तीचे एक उदाहरण म्हणून ती औरंगाबादला कला महाविद्यालयात शिकत असतानाचा एक प्रसंग सांगतो. एका कला प्रदर्शनात पोर्ट्रेट सारखा चेहरा रंगवून खिडकीवजा चौकटीत ती स्वतःच एक जिवंत पोर्ट्रेट म्हणून उभी राहिली होती आणि सगळ्यांना तिने आश्चर्यचकित केले होते. तर असा काही वेगळा विचार करण्याची आणि तो अंमलात आणण्याची वृत्ती तिच्याकडे आधीपासूनच होती. कविताताई शेवटपर्यंत आपल्या मर्जीने, आपल्या पद्धतीने जगली आणि अर्थात फार लवकर आपल्याला ती सोडून गेली. मात्र तिला मिळालेल्या या अल्प आयुष्यात अगदी झपाटल्यासारखे काम तिने केले. आजच्या या अधिकाधिक बिघडत जाणाऱ्या काळात आणि सामाजिक परिस्थितीमध्ये निर्भीडपणे आवाज उठवण्याची आणि प्रवाहाविरुद्ध जाण्याची क्षमता असणारी कविताताई नक्कीच हवी होती. एवढे बोलून थांबतो. धन्यवाद. पराग, मला कल्पना आहे काय काय आठवणी अजून मनात रुंजी घालत असतील. तुम्ही कुहूचा उल्लेख केलात.